हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. चार वाणी. योगदासांचे प्रवचन क्रमांक 141. मनुष्येतर सजीव भाग 6. मनुष्येतर सजीव. या चार वाणी मनुष्येतर सजीवांमध्येही आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात. याचे दोन भाग आहेत. एक मनुष्येतर अचल सजीव आणि दोन मनुष्येतर चल सजीव. एक मनुष्येतर अचल सजीव म्हणजे वृक्ष, लता, पल्लवी, झुडपे वगैरे. वनस्पती शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे की वनस्पतींना संवेदना असतात आणि त्या ते प्रसंगी व्यक्तही करतात. जेव्हा लाकूड तोडण्यासाठी कुऱ्हाड वगैरे हत्यारे घेऊन झाडांजवळ कोणी येतो तेव्हा वृक्ष कंप पावतात. त्यांना जेव्हा पाणी घातले जाते तेव्हा ती आनंदी होतात. दररोज पाणी घालणारा जवळ आला की वनस्पती त्याला ओळखतात. संशोधन करून असे प्रत्ययास आले आहे की वनस्पतींच्या सन्निध संगीत लावले तर ती आनंदी होतात. त्यांच्यावरून प्रेमाने हात फिरवला तर त्यांना बरे वाटते. 2 मनुष्येतर चल सजीव म्हणजे चार पायाचे पशु, उडणारे प्राणी, सरपटणारे प्राणी, जलचर प्राणी इत्यादी. असे सजीव मुखाने आवाज काढतात. उदाहरणार्थ सिंह गर्जना करतो, वाघ डरकाळी फोडतो, पाखरे चिवचिवाट करतात, माकड हुप्प करते, कुत्रा भुंकतो, मांजर म्याव करते, साप फुत्कार टाकतो इत्यादी. ही वैखरी वाणी आहे. अशा प्रकारे भिन्न भिन्न प्रकारच्या सजीवांची भिन्न भिन्न भाषा आहे. जसे भारतात हिंदी, मराठी, कोकणी, तमिळ, कानडी, गुजराती, बंगाली, पंजाबी इत्यादी. ते त्यांच्या पद्धतीनुसार आवाज काढून आपापल्या समुदायांजवळ संवाद साधतात. त्यांच्यापैकी काही जणांना इतरांच्या भाषा समजत असाव्यात. जंगलात जमिनीवर खात उड्या मारत माकडे असतात. परंतु एकदम झाडावरील पक्षी जोरजोरात चिवचिवाट करू लागतात. तक्षणी जमिनीवरील माकडांना याचा अर्थ समजतो आणि ती माकडे भराभर जवळच्या झाडांवर चढतात आणि उंच जाऊन बसतात. काही क्षणातच तेथे गवतात दबा धरून बसलेला एखादा सिंह किंवा वाघ किंवा चित्ता हताश होऊन गवतामधून बाहेर येतो. अशा वेळी झाडांवरील पक्ष्यांची ती प्रथम पश्यंती वाणी असते. दबा धरलेल्या पशुला पाहून त्याचा त्यांना अर्थ समजतो आणि ते माकडांना सावध करण्यासाठी वैखरी वाणीने व्यक्त होतात. त्यामधून हरणांचा कळप पळत जात असतो. त्यातील एखाद्या हरणाला बाजूला काहीतरी आकर्षित करते आणि कळप सोडून ते तिकडे जाते. तेथे ते एखाद्या पशुच्या भक्ष्यस्थानी पडते. त्या हरणाचे आयुष्य भरलेले असते आणि पशुला खाद्य मिळायचे असते. ही परावाणी असते. खेडेगावामध्ये रस्त्याने गुरे म्हणजे गाय, म्हैस, बैल, रेडा, त्यांची वासरे जात असतात. एखादा वात्रट मुलगा त्यांच्यापैकी एका गुरावर दगड भिरकावतो. त्यावेळी त्याची कातडी थरथरते. त्याची नाराजी आणि भीती व्यक्त करते. कुत्रा शेपटी हलवत आपल्याजवळ येतो. त्याला भूक लागलेली असते. त्याला खायला हवे असते. ही त्याची मध्यमा वाणी असते. मांजर म्याव करत त्याचे अंग आपल्या पायांना घासू लागते. त्याला भूक लागलेली असते. ही त्याची वैखरी तसेच मध्यमा वाणी असते. आजूबाजूला कोणी अनोळखी व्यक्ती आली की कुत्रा जोरजोरात खूप भुंकू लागतो. त्यावेळी तो मालकाच्या मालमत्तेचे संरक्षण करत असतो. ही कुत्र्याची वैखरी वाणी असते. सापाच्या जवळ कोणी गेल्यास तो स्वतःच्या संरक्षणाकरता फुत्कार टाकतो. सापाने उंदीर किंवा बेडूक तोंडात पकडला तर तो उंदीर किंवा बेडूक आवाज काढून बचावासाठी मदतीसाठी ओरडू लागतो. ही त्यांची वैखरी वाणी असते. कुत्री एखाद्या ठिकाणी पिल्लांना जन्म देते. काही वेळाने तिला भूक लागते आणि भक्ष्य शोधायला तिला दूर जायचे असते. अशा वेळी ती भुंकण्यामधून एका विशिष्ट प्रकारचा आवाज काढते. काही अल्प वेळेतच दूरवरून कुत्र्याचा आवाज येऊ लागतो. ती भुंकायची थांबते. जरा वेळाने तेथे कुत्रा येतो आणि पिल्लांजवळ बसतो. मग कुत्री दूर जाते. ही त्यांची वैखरी भाषा असते. जंगलात राहून प्राण्यांचा अभ्यास करणारे अनेक जण आहेत. ते प्राण्यांप्रमाणे आवाज काढून त्यांच्याजवळ संवाद साधतात. त्यांच्या क्लिप्स आपल्याला यूट्यूबवर पाहायला मिळतात. योगाधिराज पातंजलींच्या सूत्रांप्रमाणे अभ्यास केल्यास आपल्याला
प्राण्यांच्या भाषा समजू शकतात. अर्जुनाला प्राण्यांच्या भाषा समजत असत. हरिओम.